गोष्ट श्रावण बाळाची. दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती. अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी जंगली प्राणी पाणी पित असावा. त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि त्या क्षणी हाय मेलो हे शब्द दशरथाने ऐकले. आपला बाण एका माणसाला लागला आहे हे त्याच्या लक्षात आले. लगेच झाडावरून उतरून दशरथ त्या माणसाजवळ गेला. छातीत बाण घुसल्यामुळे एक कुमार कणत होता. रिकामा कमंडलू जवळच पडला होता. दशरथाने त्याच्या छातीतून बाण काढला आणि विचारले, कुमार तू कोण आहेस? मला क्षमा कर, हे पाणी पी. कुमार क्षीण आवाजात म्हणाला, माझे नाव श्रावण. मी आता मरणार. जवळच एका झाडाखाली माझे आई वडील आहेत. ते म्हातारे आहेत, आंधळे आहेत. त्यांना फार तहान लागली आहे. कृपा करून त्यांना पाणी नेऊन द्या. असे बोलून श्रावणाने प्राण सोडला. कमंडलूत पाणी घेऊन दशरथ राजा श्रावणाच्या आई वडिलांकडे गेला, परंतु त्याचा बोलण्याचा धीर होईना. श्रावणाचे वडील म्हणाले, बाळ, एवढा उशीर का केलास? तू बोलत का नाहीस? दशरथ म्हणाला, मी तुमचा श्रावण नाही. मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. माझ्या हातून श्रावण चुकून मारला गेला. मला क्षमा करा. हे ऐकून श्रावणाचे वडील म्हणाले, अरे रे, आमचा लाडका श्रावण आम्हाला या कावडीतून काशी यात्रेला नेत होता. तो आमचे कपडे धुत असे, आमचे जेवण तयार करत असे, आमची खूप सेवा करत असे. दशरथा, आमच्या श्रावणाला तू ठार मारलंस. आता पुत्रशोकाने आम्ही दोघेही मरणार. मी तुला शाप देतो की तू सुद्धा पुत्रशोकाने मरशील. मग त्या वृद्ध आई वडिलांनी श्रावणबाळ श्रावणबाळ असे म्हणत प्राण सोडला.